सह्याद्रीच्या कुशीत अशी अनेक रत्ने आहेत जी आजही प्रसिद्धीपासून दूर पण सौंदर्याने नटलेली आहेत। असंच एक ठिकाण म्हणजे माऊलीच्या पायथ्याशी असलेले नंदिकेश्वर महादेव मंदिर। कित्येक गिर्यारोहकांचं स्वप्न असलेला वज्रशृंगा सर करण्याची वाट याच मंदिराच्या अंगणातून जाते। महाशिवरात्रीला इथे अनेक भक्तांची गर्दी जरी असली तरी आजही अनेक इतिहासप्रेमींपासून हे ठिकाण काहीसं दूर राहिलेलं आहे। यात शांत आणि देखण्या मंदिराचा प्रवास आज आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मी ओमकार पाटील तुम्हा सगळ्यांसाठी नवीन एक भन्नाट व्हिडिओ घेऊन आलोय। तर आज आपण जाणार आहोत माऊली किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या प्राचीन शिव मंदिराला भेट द्यायला। त्याचं नाव आहे नंदिकेश्वर मंदिर, तसेच त्याला नांदीचं पाणी देखील म्हणतात, जिथे आपल्याला बऱ्याचशा प्राचीन गोष्टी पाहायला भेटतात। तर आता आपण ते मंदिर जवळून बघूयात। तर त्याआधी इथे कसं पोहोचायचं हे बघा तुम्ही। इथे यायचं असेल तर सर्वात जवळचं स्टेशन म्हणजे वासिंद। वासिंद स्टेशनवरून बाहेर पडल्यावर संत तुकाराम चौकातून थोडं पुढे गेल्यावर पिवळी गावाकडे जाणाऱ्या गाड्या मिळतात। त्या गाडीतून वांद्रे गावच्या फाट्याजवळ उतरायचं आणि तिथून पुढे साधारणतः 3 किलोमीटरचा पायी प्रवास करून आपण या मंदिरापर्यंत पोहोचू शकतो। जर स्वतःचं वाहन असेल तर तुम्ही थेट मंदिरापर्यंत देखील येऊ शकता। त्यासाठी तुम्हाला मुंबई नाशिक महामार्गावर वासिंदजवळ दहागाव रस्ता लागतो, येथून आपण मंदिरापर्यंत जाऊ शकतो। मंदिरापर्यंतचा रस्ता अत्यंत सुंदर आहे। रस्त्यातून जाताना सतत माऊली किल्ला आणि वज्रशृंगा आपल्याला दिसत राहतात आणि पावसाळ्यात तर हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला दिसतो, त्यामुळे अनेक पर्यटक येथे गर्दी करतात। बाबा डेंजर रोड आहे इथं। मागे इथे आलेलो ना तेव्हा आम्ही इथेच फसलेलो पावसाळ्यातून एकदम गाडी जायला प्रॉब्लेम होतो, कारण की तुम्ही आताच बघू शकता पूर्ण धुळीचा एकदम साठाच झालेला आहे इथे। तर पावसाळ्यात तर पूर्ण चिखल असतो, गाडी जायला पण ऑप्शन नाही भेटत। खतरनाक आहे। पावसाळ्यात येताना तुम्ही हळूच या, त्याचा गाडी खाली लावून तुम्ही येऊ शकता पायी। मित्रांनो, फायनली आपण मंदिराच्या इथपर्यंत पोहोचलोय आणि मंदिराच्या इथपर्यंत डायरेक्ट गाडी येते आणि असा आपल्याला मंदिराचा पूर्ण परिसर दिसतोय आणि तिथे आपलं मंदिर आहे। तर बघूयात आता जाऊन। मंदिराच्या मागील बाजूने आपण आत प्रवेश करतो। आत येतात सर्वप्रथम प्राचीन शिवलिंगाचं दर्शन घडतं। नव्याने बांधलेलं गणपती, दत्त आणि देवीचं मंदिर देखील दिसतं। या मंदिरासमोरच एक धुनी पेटलेली असते आणि बाजूलाच कोरी दगड देखील पाहायला मिळतो। तसेच येथे संत तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज, हनुमान आणि विठ्ठल रखुमाईचं असे अनेक देवतांची स्थापनाही इथे स्थापित केलेली दिसते। सध्या दिसणारं मंदिर हे नव्यानं बांधलेलं आहे, पण सांगितलं जातं की पूर्वी इथे हेमाडपंथी शैलीतील प्राचीन मंदिर होतं। आजूबाजूला पडलेल्या शिळा, कोरीव काम केलेले दगड हे सर्व त्या इतिहासाची साक्ष देत असतं। मित्रांनो, हे आपल्याला मंदिर पाहायला भेटतंय आणि मंदिराच्या बाजूनीच हा जो रोड आहे ना, तो आपल्याला वज्रशृंगावर घेऊन जातो। तो तिकडे वज्रशृंगा आहे आणि हा पूर्ण आपल्याला माऊली किल्ला दिसतो इकडून। असं सांगितलं जातं की पूर्वी या भागात गवळी लोकांची वस्ती होती, जे किल्ल्यावर दूध पोचवण्याचं काम करत असत। त्याचबरोबर अशी आख्यायिका देखील आहे की पूर्वी येथे जनावरांसाठी अनेक नांदी होत्या, पण कालांतराने त्या चोरीला गेल्या आणि सध्या फक्त आपल्याला इथे एकच नांद पाहायला भेटते आणि त्यावर आपल्याला नागशिल्प देखील पाहायला भेटतं। तर इथे असणाऱ्या नांदींमुळे या ठिकाणाला नांदिया पाणी असे देखील म्हणतात। तर मित्रांनो, आता इथल्या सर्व गोष्टी आपल्या पाहून झालेल्या आहेत। तर तुम्हाला ही जागा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला आता ही व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, जय शिवराय।